सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। एक 2-3 दिवसापूर्वी काही प्रसार माध्यमावर एक बातम्या व्हायरल झाल्या। 2 बातम्या माझ्याबद्दल चुकीच्या व्हायरल झाल्या। प्रथमतः मी त्या बातम्यांमध्ये ज्या नागरिकांनी काय आरोप केले आहेत त्याचं खंडन करतो आणि नंतर मला काय माझं बोलायचं ते सांगतो मी। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत हा गट नंबर 40, हा गट नंबर 40 हा आमच्या कुटुंबाच्या मालकीचा आहे। खरं तर या ठिकाणी काही लोकांनी आरोप केला की मी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केलं, इथला मुरुम काढला, मुरुमाची विक्री केली। आता तुम्ही संदीप भाऊ सर्व दाखवा, सर्व पत्रकार विनंती आहे सर्व दाखवा। ही जमीन डोंगर लगत आहे। हा गट नंबर 40 हा डेरे परिवाराचा आहे। ह्या डेरे परिवाराकडून आम्ही हा गट नंबर खरेदी केला। खरेदी केल्यानंतर आम्ही मोजणी करून ज्या डेरे परिवाराची जेवढी वहिवाट होती त्यांनी त्याचा आम्हाला ताबा दिला। तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, पहिल्यांदा त्यांचा इतिहास तुम्हाला मी सांगतो। त्या डेरे परिवाराकडे जेव्हा जमीन असताना समोरच्या माणसांनी जे मताचे अनंत टिकून आहेत त्यांनी त्या व्यक्तीला एवढा त्रास दिला त्यांना गाव सोडून जायला लागलं। नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सदर व्यक्तीवर 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे हा गुन्हा दाखल आहे। त्या डेरे वयस्कर बाबाच्या अंगावर या माणसांनी टेम्पो घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। म्हणजे ही त्या माणसाची पार्श्वभूमी आहे। म्हणजे मी तुम्हाला सुरुवात करताना सांगतो। राहिला विषय गायरांचा, तर ही जी बाउंड्री दिसती याच्यावरती गायरान तुम्ही तिकडे पाहू शकता की वस्ती आहे आमची, हे राहणारे लोक आहेत तिथं। ती वस्ती दाखवा, यांना विचारा ही वहिवाट इथपर्यंत आहे। ह्या वहिवाटीच्या नुसार आम्ही ती लेवल केली। दुसरा विषय त्यांनी सांगितला की मी इथून मुरम नेला आणि विक्री केला। माझा जरी व्यवसाय असला तर मी एवढा बी दूध खुळा नाही की घर खांडून अंगणाला भर टाकेल। आम्ही हा मुरुम तुम्ही तर हे बघा, ही जमीन लेवल केलेली आहे, हे तुम्ही बघा की हे इथंच सर्व सपाटीकरण आम्ही या जमिनीचं केलेलं आहे। बारकाले यांना विचारा तुम्ही, आता हे इथंच राहतात वर्षानुवर्ष, आम्ही तरी नंतर जमीन घेतली। बारकाली वावर होती ती आम्ही थोडीशी व्यवस्थित लेवल केली, ही वहिवाटीनुसारच आम्ही केलेली आहे। आणि जरी कोणाचं म्हणणं असेल की मी अतिक्रमण केलं किंवा काय केलं तर त्याच्यावर माझ्यावर कायदेशीर कारवाई 100% झाली पाहिजे जर मी केलं असेल तर। पण एखादा उगाच विनाकारण बदनामी करायची, जे आमच्या गावचे लोक म्हणजे मतदान आहे 2200-2300 लोक या ठिकाणी सुज्ञ मतदार आहेत। या 2200-2300 लोकांनी मला गावचा बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले। आणि मी जर त्या 2200-2300 पैकी 2 लोक जर काही बोलत असतील हे दाखवण्यापेक्षा तुम्हाला पत्रकार बांधून विनंती आहे थोडंसं तुम्ही सर्व त्या गोष्टीचा अभ्यास करून त्या बातम्यात दाखवल्या पाहिजे आणि दाखवत जा। कारण की त्या मी तालुक्यात काम करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी तालुक्याचा अध्यक्ष आहे। आणि उगाच एखाद्याची बदनामी करून हे काम आपण करू नका, मी आपल्याला विनंती करतो। आता त्यांनी जे दाखवले की पाणी वळवले काय, हा आता हा बांध आम्ही घातलेला आहे। कारण की जर इथं तुम्ही दाखवा, माझं शेततळ आहे शेजारी, जर ह्या पाण्याने जर शेततळ आमचं वाहून गेलं एकदा, त्यामुळे आम्ही फक्त पाणी यायचं बंद केलं। हे पाणी तिथं माझ्याच मालकीच्या असलेल्या आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या नाल्यामध्ये आम्ही ते पाणी सोडले आणि तिथून ते पाणी खाली गेले। आता मी तुम्हाला दाखवतो खाली जाऊन की ते पाणी कुणी अडवले, ही सत्य परिस्थिती तुम्ही दाखवा आणि कुणी अतिक्रमण केलंय। 1 मिनिट बंद तिथं चला तुम्ही सर्वजण। दाखवलं की चुकीच्या नाही, तुम्ही ज्यावेळेस बातमी करताना ते समोरच्याचं पण म्हणणं घ्यायला पाहिजे ना। तुम्ही आमचं म्हणणं घ्यायला पाहिजे ना वाणी साहेब। अहो तुम्ही कमीत कमी हेडलाईन टाकताय की सरपंचांनी मैदान सपाट केलं, तिथं पण आपण जाऊ, तिथले सुद्धा मी तुम्हाला सर्व दाखवतो। अहो तसं नाही हो, ज्या वेळेस आपण एखादं करतोय तर समोरच्या व्यक्तीने काहीतरी पुरावा द्यायचा, अतिक्रमण केलंय। अहो मी एवढा लोकांमध्ये वागतो, मला सर्व माहिती आहे, मी कशाला अतिक्रमण करेल, मला माहिती आहे ना सरपंचाचं पद जातं। अहो काहींनी केली ना, ज्यांनी केली त्यांचं सांगतोय मी। आता हा रोड पण दाखवा संदीप भाऊ, काही लोक तुम्हाला म्हटले ना रोडचं, ते पण येतं। ते जे गोसावीने तुम्हाला बाईट घेतली तुम्ही त्यांची, ते गोसावी परिवाराची जमीन शेजारी आहे की ते काय म्हटले, सरपंच म्हटले रस्ता करून देतो। हा रोड आहे ना, इथं माळवतकर परिवार जमीन आहे, तिकडे गोसावींची भागवत आणि त्यानंतर परत आमच्या कुटुंबाची जमीन आहे। मी जर रस्ता बंद केला, विक्रम गुंदळ आहेत ना, कुठे गेले, इकडे तुमची जमीन तिकडे आहे ना, कुठून जाता येतं तुम्ही, तुम्हाला रोड कधी अडवलाय नाही? दादा 1 मिनिट इकडे, तुम्ही तर राहता ना शेजारी, ते टिकोणींनी सांगितलं की पाणी तुमच्या घरावर सोडलं वगैरे, असं काही झालंय? सांगितलं पण आमच्या घरावरती पाणी आलेलंच नाही, ते कुणालाही काही तक्रार नाही। आता त्या माणसाची अडचण काय हे मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो का, जो माझ्यावर बोलला। कुठे गेट दिसलं का तुम्हाला? अहो गेट संदीप भाऊ मी गेट लावील, गेट कधी लावीन जर एवढीच जमीन माझी असेल किंवा जर इथून रोड आहे ना, इथून ते माझी पिशवी कुठे आहे?
हे आमदार अतुल शेटबेंकेंना मी पत्र दिलेलं आहे ऑगस्ट 2024 मध्ये. हा आमचा जो कळस रोड आहे ना, कळस रोड ते कानिपनाथ मंदिर रस्ता करणे, मी या निधीची मागणी 24 साली अतुल शेटकडे केलेली. इथून हा रोड तिकडे करायचा आहे, कारण की तिथं आमची पण शेती आहे पुढं. मी रोड बंद करायचा प्रश्नच येत नाही. गेट लावलं तर मी कुठून जाणार? मी आज लोकांचा रोड इथं अडवलं तर मला लोक अडवणार नाही का पुढं? हा कर्डिले वस्तीचा रोड आणि हा जो आपण आलो ना, त्या रोडची देखील मागणी केली. त्यातल्या एका रस्त्याला आम्ही निधी पण मंजूर करून आणला कर्डिले वस्तीचा, आणि त्या रोडचं काम पण पूर्ण झाले. ह्या रस्त्याला निधी पडणे बाकी आहे. ठीक आहे, त्यानंतर सत्ता परिवर्तन झालं, बाबा मला निधी त्याच्यावर आणता नाही आला, पण हा रोड आम्ही करणार आहे. आता ज्यांनी सांगितलं ते पण लोक येतात इथं, त्यांचं पण तुम्ही पुन्हा एकदा म्हणणं घ्या. हा रस्ता दाखव, रस्ता दिसतोय ना, म्हणजे रस्ता का कोणाचा अडवलेला नाहीये. आणि हा नाला आहे ना, हा पूर्वीपासून आहे. हा नाला पूर्वीपासून आहे, पण हा खाजगी जमिनीत आहे. हा आमच्या हद्दीत आहे. नाला बिल्डिंग झालेली आहे. ज्यावेळेस ते जुन्या काळात पाणी आडवा पाणी जिरवा त्या बांधकामातून झालेली ना, हा 7/12 आहे. हे काय दाखवतो ना मी, चला ना, हे खाजगी क्षेत्र हे दाखवतो ना, खाजगी क्षेत्र आहे. म्हणजे खाजगी क्षेत्र आहे, उतार्याला- ताराबाई भाऊसाहेब भांबेरे यांच्या नावावर हा उतारा आहे. हे काय याद दाखवतो, सगळे बॉन्डर दाखवतो ना मी तुम्हाला. हे पहा, इकडनं पण वरून पाणी येते इथं, हे पण दाखवा. म्हणजे पाण्याचा इतिहास पुढे तुम्हाला दाखवतो मी. मला खड्डे हे 100% आम्ही हे केलेले, पण हे इथंच वापरले. ते दाखवा भाऊ, ते भरलेले का नाही. हे पाणी साठवायला होईल, आणि आम्ही तिथं त्याची जमीन बनवलेली आहे. इथून एक हे नेलं नाही कुठं. हे काय इथपर्यंत हद्द आहे आमची. हो हो, खाजगी जमीन आहे तिथपर्यंत. हा 40 गट नंबर आहे. आणि मग आता गायरान कुठं लागलं? याच्यावरती गायरान आहे. कुठं पण सांगा ना. हे पूर्ण आहे, तिकडनं चालू होतं. हे जे वरती दिसतंय ना, हे काय आता इथं थोडंफार इकडे तिकडे होईल. ती परफेक्ट आता जेव्हा गायरांची मोजणी होईल किंवा मोजणी होईल तेव्हाच कळेल. पण आम्ही जेव्हा आमची मोजणी केली तेव्हा आमचं इथं खून आलेली आहे. ती इथून वरती अशी सर्व खाजगी याच्या खाली. तुमची जिथपर्यंत खूण आली ना, तुम्ही ते जाऊन उभं राहू ना. हे काय इथं दिसतं ना, आता ते खड्ड्यात कुठं उभं राहू मी? हा? खड्ड्यात कुठं उभं राहू? हे काय इथं हे जे दिसतंय ना, एवढी हद्द आहे आमची. ही ज्याच्याकडून आम्ही जमीन घेतली त्याने आम्हाला ही वहिवाट, थांबा तुम्ही ना, यांना विचारतो. ज्यांनी वहिवाट दाखवली ना आम्हाला, त्यांनी इथपर्यंत आमच्या ताब्यात जमीन दिली. जेव्हा आम्ही खरेदी केली त्यांनी ती दाखवली, त्याच्यावरती गायरा नाही. आणि पूर्वीपासून ते इथं कसत होते, खाली दाखवतो मी तुम्हाला अजून. हा अहो, त्या दिवशी पळाली. थांबा थांबा, मी सांगतो सर्व. मला प्रश्न विचारलेत ना. संदीप भाऊ, पत्रकार मंडळी, हे पाणी पाहिलं तुम्ही सगळे इथं आलेले. हो, पाहिलं. इकडनं एक जुरी आली बघा पाण्याची. ही जुरी आली का पाण्याची? हा, या खाली. हा, हे सगळं पाणी ना तिकडचं आलेलं. ही पाण्याची सांड आहे. जुन्या काळात आपण सांड म्हणतो ना, ओव्हरफ्लोचं पाणी हे ह्या जुरीत जातं. ही जुरी दाखव ना पाण्याची. बरं, आता ही जुरी दिसतीये इथं बंद झाली. ही जुनी नॅचरल आहे का? हो, बंद झाली. हे खालचं क्षेत्र बनवलंय. कुणी बनवलंय? आमच्या गावचे थोर समाजसेवक म्हाताजी अनंत टिकोणे यांनी जुरी बंद केली. हे पाणी अडवलं आणि हे रात्रीचं चर खांडून, हे नंतर खांडलेलं दिसतंय ना तुम्हाला, नॅचरल वाटतंय का? हे काढून आमच्या शेतामध्ये सोडले. याला मी त्याला विरोध केला.
हे त्यांनी दिवसा केलेलं नाही. हे तरी मी क्षेत्र लेवल केले, हे दिवसा केलेले. इथं रात्रीचं 1 मिनिटं सुद्धा काम केलेलं नाहीये. हे जे पाणी त्यांनी अडवलेले, मग आता पाणी अडवल्याची कारवाई कोणावर व्हायला पाहिजे? केली पाहिजे त्यांच्यावर कारवाई. हा, आता हे झुरी कुठे गेलेली आहे? ही झुरी काय इथून परत खाली नाला बिल्डिंग आहे. पुढं, तुम्ही थांबा. हो सॉरी, इथून जे पाणी येतं ना, हे पाणी इथं अडवलेलं आहे आणि परत खाली नाला बिल्डिंग आहे. हा जो नैसर्गिक स्रोत आहे हा, कुठं वाढवलाय? हे काय दिसतो ना, आणि तो सोडला- मताच्या अनंतर किती टिकून दिवस झाले या घटनेला? हे तरी वर्ष 1.5 वर्ष झालं वर्ष. मग काय तुम्ही तक्रार नाही केली का? अहो साहेब, आपण जेव्हा काम करतो, मी त्यांनी इथं आलो, मी त्या व्यक्तीला अजून मी महत्व दादा बोलतो, ते आमच्या थोडेसे नातेसंबंधात पण येतात. दादा म्हटलं तू हे चुकीचं काम करू नको, पाणी माझ्या शेतात सोडू नको. त्याच्यावरून त्याचं माझं थोडंसं आता आजूबाजूला म्हणलं वाद होणार, तू हेच केलं आणि तू तेच केलं, सरपंच आहे म्हणून दादागिरी करू. दादागिरी नाही म्हटलं तर पाणी अडवलं तू, तर माझ्या शेतात पाणी जर सोडते नॅचरल तर नॅचरल राहू दे ना. आता या- आम्ही उभे आहोत. हम्म. क्षेत्र कोणाचं आहे? हे आमच्या मालकीचं आहे. हे तुमच्याच मालकीच्या ह्याच्यातून का तुम्ही? हो, ती जुरी बंद केली, याला विरोध केला म्हणून तो एवढं पराक्रम करतोय. आता जर समजा हे मी अतिक्रमण केले किंवा मी इथलं मुरुम काढून विकलाय, तर इकडे बघा हे किती खोल केलेले, त्यांची पण शेती दाखवा, त्यांची पण असंच पोट होतं. इकडून इथून दिसत. हा दाखवतो ना सगळं. नाही नाही, इथून दाखवतो. इथून या, इथून या. हा जो नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे ना, हा असा इथून होता आणि ही एक नाला बिल्डिंग येतं, ही दाखवा. आता ही गाडली कोणी, तुम्हीच दाखवा. पाणी येतंय का आता? हा, आता पाऊस आला की पाणी तिकडं माझ्या शेतात. हा, अहो इथपर्यंत होता. हे काय दिसतं ना गाडलेलं. हा, नाही नाही, वावर बनवले तेव्हा तिकडून ती माती सगळी कटिंग केली. मग नाला बिल्डिंग पाण्याचा स्रोत अडवला आणि त्यांनी माझ्यावर आरोप केला ना, पाणी लोकांच्या वावरात सोडलं. पाणी कुणाच्या वावरात सोडलं कोणी? मग आता हे पाणी जातं कुठं? पाणी माझ्या शेतात, इथून खाली परत खाली ओढा आहे, इकडून जाणार ना आता पाणी. यांनी अडवलं म्हटल्यावर ह्याच्यात नाही येत का पाणी आता? येणार कुठून पाणी? समोर चर्चा का करत नाही? नाही, नाही, ऐका ना. अहो, ते तुम्ही त्यांचं कालचं बोलणं पाहिलं, ते काय बोलणं होतं का? मला मगाशी फोन आलता, हा, तुम्ही तुमच्या काहीतरी मुलगा कुठेतरी फॉरेनला आहे जर्मनला, हम्म. तेव्हा फोन करून तुम्ही म्हणजे तुमचे कोणते म्हणले गुंड पोरं दमदाटी करता, दादागिरी करताय आणि तुम्ही समोर यायला तयार नाही. जर माझ्या कोणत्या मुलांनी त्याला फोन करून दादागिरी केली असेल, त्याच्याकडे नंबर असेल, त्यांनी तो नंबर दाखवा. आणि 100% जर कोणी केलं असेल तर त्याच्यावर मी पोलीस केस करतो. कोणीही त्याच्या मुलाला फोन केला नाही आणि तुम्ही त्याच्या मुलाचा विषय काढलाय म्हणून सांगतो, त्याच्या मुलाला तुम्ही फोन करून विचारा, सरपंचाने तुला मदत केली की नाही केली. काय म्हणतो? असेल त्याचं काहीतरी जुन्नरला काम, दाखल्या विकल्याचं, मी स्वतः मदत केली प्रत्येक, आणि त्यालाच नाही, गावच्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे माझं करतो. मी काही उपकार नाही केले कोणावर, मी करतच आलोय. पण हे असे चुकीचे आरोप जर कोण करत असेल आणि माझी बदनामी करत असेल, तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती, अशा चुकीच्या बातम्या लावू नका. आणि म्हणजे मी सांगतो, मला त्याची शहानिशा नाही, कोणताही पुरावा नाही, कुठंच काही नाही. आणि त्यानुसार जर एखादा माणूस आणि जे लोक माझ्यावर बोललेत, 2 व्यक्ती बोललेत, तुम्ही त्यांच्या कुटुंबांच्या बाईट घ्या. गावचं सोडा, कुटुंब तरी त्या लोकांच्या सोबत आहे का याची माहिती घ्या. काय होतं, विनाकारण एखाद्याला बदनाम करायचं आणि प्रतिष्ठा कमी करायची, हे मला मान्य नाही. तुम्ही अजून एका ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे, आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. मग तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तिथे याच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला विचारा. तुझं झालं का तुमचं हे? माझं झालंय, तुम्हाला काय विचारायचं की? बरं, आता मोजणीमध्ये समजा तुमचं जर दिसलं का सरकारी काय अतिक्रमण हम्म. वगैरे, तर मग पुढं काय? 100% माझ्यावर कारवाई झाली पाहिजे, 100%. त्यांनी कुणी कारवाई करायचं मी सरपंच पदाचा राजीनामा देईल. कारण की लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बिनविरोध सरपंच दिलेले गावचं. आणि तुम्ही आता गावात थोडंसं फिरा, आमच्या गावात मी वैयक्तिक खर्चातून किंवा वैयक्तिक काय काय कामं केली हे पण लोकांसमोर दाखवा. मला हे अतिक्रमण करून आहे ती शेती करायला कोण नाही आमच्या कुटुंबात.
पडीक पडलेली आणि गायरांचं अतिक्रमण करून काय भेटतो संदीप भाऊ? मी सरपंच आहे, आता तुम्हाला माहिती आहे, आपण रोज तालुक्यात फिरतोय, कायदे आपल्याला कळतात ना. एखादा सरपंच जो आडेनी सरपंच तो करेल गायरांमध्ये अतिक्रमण, माझ्यासारखं कशाला करेल? तुम्ही सरपंच आहेत तर तुम्हाला गायरान कुठे आहे हे सुद्धा माहित नाही. तुम्ही मगाशी म्हणाले का मला माहित नाही संदीप भाऊ, आमचं जवळजवळ 200 ते 250 एकर गायरान आहे. हे गायरान इथून स्टार्ट होतं तर आणण्याच्या घाटापर्यंत आहे. आता त्याच्या हद्दी त्याला काही कंपाऊंड वगैरे नाही. आम्ही मध्ये ते गायरान मोजण्यासाठी प्रयत्न पण केला होता, पण ते गायरान मोजून आमच्या डोक्यात होतं की तिथं झाडं लावायची आणि त्याला एक बाउंड्री करायची, पण त्याला खूप खर्च येतो आणि तेवढी आमची ग्रामपंचायत छोटी आहे. ते खर्च काही ग्रामपंचायत करू शकत नाही त्या मोजणीचा. आमचे अजून मी प्रयत्न चालू आहे आणि मी स्वतः ते गायरान मोजून घेणार आहे आणि त्याला कंपाऊंड मारणार. जर पहिलं अतिक्रमण जर माझं असेल ना, मी स्वतः सरपंच पदाचा राजीनामा देईन, पण असं चुकीचं कोणी माझ्यावर आरोप करायचा नाही. हा. सरपंच साहेब, तुम्ही म्हणताय की आता तुम्ही हे करणार आहे, दुसरा काही प्रस्ताव वगैरे गायरान मोजणीचा आपण नाही केला नाही, प्रस्ताव नाही केला. आम्ही माहिती घेतली होती, पण ते याच्यावाले ते फी भरायला लागतील म्हणते. सरकारी जरी असेल तरी ग्रामपंचायतीला फी भरायला लागेल. आमच्या ग्रामपंचायतीचा त्याला 2 वर्षाचा कर जाईल सगळं भरायला, एवढं क्षेत्र मोजायचं म्हटल्यावर. त्यामुळे ते काय शक्य नाही वाटलं, मग आम्ही थोडंसं थांबवलं. ते म्हटलं बघ कशातून काय आपल्याला करता येते बघू. आता तुम्ही ज्या डेऱ्यांकडून जमीन घेतली त्या जमीन घेतल्यानंतर आपण त्याची काय सरकारी मोजणी वगैरे केली होती का? नाही डेअरीकडून घेतली ना तेव्हा आम्ही मोजणी केली, यांनी पण मोजणी केली, दोघांनी मोजणी केली. आमच्या हद्दी आम्हाला निश्चित झाल्या. त्यानंतर त्या डेरेचा जो माणूस होता, आता यांनी किती त्याच्यावर अत्याचार केलाय ते सगळ्या गावाला माहिती आहे. आमच्या ते डेरे बिचारे गाव सोडून इथून निघून सगळ्यांनाच माहिती आहे. ते सगळ्यांना माहिती. इथपर्यंत यांचा ताबा होता अतिक्रमण होतं यांचं, आणि ते काढले त्याचा राग आहे त्यांना. हे आता ते बोलता बोलता बोललेत, पण बघा की यांनी ती जमीन घेतली याचा राग आहे त्यांना. तुम्ही ते नोटीस करा त्या बोलण्यामध्ये की यांनी राहिलेली जमीन घेतली. बरं घेतली तर बाबा ज्या मालक होता त्याच्याकडून घेतली ना, आम्ही फुकट तर नाही घेतली, कोणा लुबाडलं तरी नाही. आणि त्या बाजूचे बी शेतकरी ना, त्यांचे बघा तुम्ही, यांनी तिकडे किती त्रास दिलेला त्या शेतकऱ्यांना. तुम्ही जमीन ही घेतली याचा राग आहे त्यांना. हो, सरळ सरळ. जमिनीची मोजणी कधी झाली सांगू शकाल? नाही मला नाही आठवते ती मोजणीचं वगैरे. त्यांनीच मोजणी केलेली आता. नाही त्यांचं जवळ सरकारी मोजणी तुम्ही जी जागा घेतली ना, त्यांनी ना, किती लांब आहे का जवळ आहे? नाही 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 ऐका संदीप भाऊ, समजा मी मोजणी केली, शेजाऱ्याला मान्य नसते, शेजाऱ्याने केली मला मान्य नसते, ती मोजणी सर्वांची व्हायला पाहिजे. ज्या वेळेस त्या गायरांची मोजणी होईल त्यावेळेस ती हद्द निश्चिती होईल आणि 100% ती मोजणी मी स्वतः करून घेणार आहे. कारण की मला पण ते गरजेचं आहे, कारण की गायरान खूप मोठे आहे आमच्या गावाला. पण आता आमचं थोडंसं वीक पॉईंट आहे की ते डोंगराचं गायरान, त्याच्यामुळे आम्हाला काय तेवढं डेव्हलपमेंट करता येत नाही. आता आम्ही तिकडं गायरांची जागा पण मागणी केलेली आमच्या सरकारी दवाखान्यासाठी. नाही नाही, तुम्ही आता तिथे खोदले, हम्म. तुम्ही या जागेची मोजणी केली नाही. हम्म. समजा ते खोदलेलं समजा गायरान निघाले तर मग अडचण होईल ना. होऊ दे ना अडचण, 100%. मी काय म्हणतो, माझ्यावर कारवाई झाली पाहिजे. जर मी सरकारी अतिक्रमण केले ना, 100% माझ्यावर कारवाई झाली पाहिजे. अतुल भांबरे, तुम्ही इथं आम्हाला जे बोलवलंय, हम्म. काय आमची आबरू घालवलं बोलवलं का? तुम्ही वारंवार म्हणता माध्यमांनी चुकीच्या बातम्या करायच्या. विघ्नर टाइम्सने कुठे बातमी केली नाही काय? नाही बातमी तुम्ही केली नाही, तसं नाही, तसं नाही, तसं नाही, सिंगल म्हणत नाही. तुम्ही इथं आबरू काढता ना, नाही नाही आबरू नाही काढली, माझी बी आबरू घालवली ना. तुम्ही कायदेशीर मार्गाने बघा. मी 100% कायदेशीर मार्गाने, वाणी साहेब मी सांगतो, मी कायदेशीर मार्गाने माझी बदनामी केली, मी आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहेच. कारण की मी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. ह्या गुळुंचवाडी गावच्या लोकांनी माझा विश्वास ठेवून मला बिनविरोध सरपंच निवडून दिलेले. ह्या लोकांच्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे. कोणावर करणार आपण? त्यांनी माझी आबरू घालवली, त्यांच्यावर करणार ना. कोण? त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी जर सांगितलं इथं गायरान आहे, इथं हे तिकडे गेलेत, आता हे तर तुम्हाला दिसतंय, कुणी काय केलं हे दिसत ते. आणि त्या व्यक्तीला जर घरात कुटुंबातलं त्यांच्यासोबत माणूस नाही, आणि तुम्हाला पण विनंती, अशा चुकीच्या बातम्या तुम्ही लावू नका. आपण तिकडे जाऊ, तिथलं पण तुम्हाला मी दाखवतो, मग आपण चर्चा करू. चला, धन्यवाद.